Hello, this is the My Artifact episode number 2140. आजची तारीख आहे 3 जानेवारी 2021. आता वाजले रात्रीचे ऑलमोस्ट 9 वाजले. ओके. आज दिवसभर खूप जास्त टाइमपास झाला. ऍक्च्युली आज दिवसभरातून मी फक्त 4 घंटे काम केलं. आज ऍक्च्युली मी सकाळी उठलो 8 वाजता. ऍक्च्युली 7:30 वाजता उठल्यानंतर फ्रेश वगैरे झालो. ओके. आणि कामावर बसलो एक्झॅक्टली 9 वाजता. ओके. 9 वाजता कामावर बसल्यानंतर मी करीब 12-1 वाजेपर्यंत कंटिन्यू काम केलं. म्हणजे 10 मिनिटाची आंघोळ वगैरे केली म्हणा, बट मी 1 वाजेपर्यंत चांगलं काम केलं. ओके. नंतर 1 वाजता जेवण केलं आणि जेवण केल्यानंतर मग ऍक्च्युली सकाळी मला सुबोधचा फोन आला होता. म्हणे की ते थोडेसे प्रिंट आउट काढायचे म्हणे, तर ते थोडेसे बनवून दे म्हणे. ते नाही का प्रियंका संघ सुशील वगैरे ते लिहून राहते ना वगैरे, तर 1-2 असे हे बनवून घे, स्लोगन वगैरे समथिंग. तर मग मी जेवण झालं होतं माझं 1:30 वाजता, तर मग मी करतो म्हणलं, तर मग मी ते करत बसलो. तर त्याच्यामध्येच ऑलमोस्ट 4 वाजेपर्यंत मी तेच करत बसलो. म्हणजे 2 लेटर आणि त्यानंतर त्याचे डिझाईन्स फायनल करणं वगैरे वगैरे. कोणती साईट फुल रेझोल्युशन मध्ये ते लोगो देते वगैरे, त्याला फाइंड आउट करणं, नंतर पॉवर पॉइंट मध्ये बनवणं. मग त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम्स वगैरे आले तरी सम काहीतरी मी असं बनवलं. ओके. इवन मी वन मॅनला वगैरे काही डेमो फोटो वगैरे पण पाठवून दिले. मग कसं की मग त्यानंतर मग मी 5 वाजता मग 4 वाजता मी इंग्लिश सेशन केलं 1 घंटा. नंतर 5 वाजता खेळायला गेलो. 6:30 वाजता आलो मी. आल्यानंतर 6:30-7 वाजता फ्रेश वगैरे झालो. खूप भूक लागली होती, बट तेव्हा मी अचानकपणे माझा व्हिडिओ बघितला, तो नाही का स्ट्रीट व्ह्यू वाला नागपूरचा, आणि बस एक सुरू केला आणि बस पाहतच राहिलो, कंटिन्यू पाहतच राहिलो. येस डूड, इट वॉज लाईक दॅट. ऍक्च्युली मी असं कसं पाहत राहिलो यार, व्हाय? म्हणजे ऍक्च्युली काय आहे की जे लोक नागपूरमध्ये राहतात त्या लोकांना ते व्हिडिओ पाहताना खूप मजा येईल. व्हाय? बिकॉज ऑफ दॅट की त्यांनी ते ऍक्च्युअल मध्ये बघितलं आहे, आणि जेव्हा ते कोणत्यातरी स्क्रीन मध्ये बघतात तेव्हा समथिंग काही ना काहीतरी डिफरंट फील येते. असं नाही आहे म्हणजे एक अनादर पर्सन जो नागपूरमध्ये नाही आहे त्याला ते पाहताना तशी फिलिंग नाही येईल का? वेल, आय एम नॉट रिअली शुअर, बट एक समथिंग असं स्ट्रीट व्ह्यू नाही का, तू पहा युट्यूबवर. ओके. समजा तुला पाहता म्हणजे आणि विचार कर की तुला काय फील येत त्यातून असं पाहण्यातून. ओके. म्हणजे असंच एखादी रॅन्डम शहर तू नाव वगैरे फारसं ऐकलं नसेल, म्हणजे इतकं पॉप्युलर नसेल. ओके. करून पहा. ओके. समजा जर तुला असं वाटत आहे की तो फील येत आहे ते. ओके. सो आता राईट नो नाही का कल्पकचा कॉल आला होता, मी उचलला नाही. येस. वाय? बिकॉज ऑफ दॅट की जेव्हा जॉब मध्ये होतो ना तेव्हा शायद त्यांनी फोन केला असेल. येस. पण जेव्हा जॉब वरून सुटली ना तेव्हापासून हा मे बी प्रत्येक महिन्यातून एकदा तरी कॉल करतोच. येस. वाय? बिकॉज ऑफ दॅट की ही वॉन्ट्स टू कनेक्ट मी और वगैरे वगैरे समथिंग लाईक दॅट. वेल, राईट नाव तो खूप कमवून राहिला वगैरे आहे म्हणे त्याचं काही ना काहीतरी वगैरे, बट माझं असं काही नाही ना. आणि बोलू तरी का बोलू रे, काय असं फारसं काही आहे नाही वगैरे. सेम थिंग, सेम बडबड करणे, इट्स नॉट. आणि युजली नाही का याला डीच करण्यामध्ये माझा असा कोणता नुकसान पण नाही आहे. या म्हणजे असेल वगैरे, आय एम नॉट रिअली शुअर. यास म्हणजे पण वन थिंग इज दॅट की मला एवढं माहित आहे की याच्यासोबत बोलून नाही का मी एक प्रकारे ऑकवर्डनेस मध्ये जाईल आणि मी स्वतःला याच्यापेक्षा लेस फील करील. यस. सो
मला असं फील करायचं नाही. आय डोंट वॉन्ट बी लूज माय कॉन्फिडन्स. येस. सो इट्स जस्ट लाईक आय वॉन्ट टू बी रिअली अमेझिंग. बरोबर. बॅक टू द स्ट्रीट व्ह्यू. येस, द स्ट्रीट व्ह्यू आपल्या ट्रॅव्हल फील्डमध्ये इन्क्लूड करायचे नाही करायचे? आय थिंक करायचे. ट्रॅव्हल फील्डमध्ये हेवा त्या स्ट्रीट व्ह्यू मुळे काही भेटन नाही भेटन आढळून या लोक 2 मिनिट पाहिल त्याला स्किप करेल. बरोबर. कसं आहे की काही ना काही तर भेटन. दॅट्स इट. येस. आणि कसं आहे की जे लोक त्याला बघतील तेव्हा त्यांना ऍक्च्युअल मध्ये फील होईल की व्हॉट इज ट्रॅव्हल. ओके. अँड इट इज समथिंग रिअली डिफरंट. येस. आय एम सजेस्टिंग दॅट की दिस ट्रैवल तो होना ही चाहिए. इट इज अ काइंड ऑफ थिंग्स दॅट अशा प्रकारचे व्हिडिओ वगैरे यांनी काय बोर नाही होत. अर्ध्या घंट्याचे स्लॉट्स ठेवायचे. दॅट्स इट. ओके. आणि आपण जिथे ट्रॅव्हल करत आहे ना तिथे बहुत जबरदस्त लोकेशन्स आहे. आणि हे एक खूप चांगली हे येईल का जे लोक हे स्ट्रीट व्ह्यूला बघतील ते ऍक्च्युअल मध्ये जस्ट तुमच्या मोबाईल मध्ये असे पाहून फील करतील का ते आमच्यासोबत ट्रॅव्हल करत आहे. सो येस, इट इज रिअली अमेझिंग थिंग्स. तुला आता जास्त बडबड करत नाही. ओके. जास्त हे आताच मी मछली खाल्ली. दोन पोळ्या आणि एक भाकर. भूक खूप लागली होती यार. इट वॉज बहुतच जबरदस्त. येस. नाईट मध्ये थोडं जास्तच हेवी केलं जेवण. माहित नाही काम होईल नाही होईल बट काम तर करावंच लागेल यार. पण साला कामची स्पीड कमी होत गेली यार. अजून बहुत ही बडा आहे. त्यानंतर खूप साऱ्या गोष्टी डिसाईड करायच्या आहे वगैरे वगैरे. लॉट्स ऑफ थिंग्स. आणि स्वतःवर विश्वास आहे राव. या ज्याप्रमाणे मी याच्यावर काम करत आहे ना मला वाटते की डेफिनेटली इट विल. Whatever, this is the My95 episode number 2140 right now. We are at Padma. Thank you.